नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत शेवाळे आचोर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे महाराष्ट्रामधील जे काही नंबर 1 चं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहे ते म्हणजे आरे पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई। या कॉलेजचा राउंड 2 चा कॅटेगरी वाइज काय कट ऑफ गेलेला आहे ही माहिती या व्हिडिओ मध्ये बघायची आहे। ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर हा चांगला असेल, एमबीबीएस जर त्यांचं 10 किंवा 20 मार्काने हुकत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा, कारण या विद्यार्थ्यांचा या कॉलेजला नंबर लागण्याची दाट शक्यता असते। विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 3101 कोड असणार आरे पोदार आयुर्वेद कॉलेज मुंबई या कॉलेजचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत। फर्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघणार आहोत। कॉमन कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी, ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो, ज्या प्रवर्गामधून महाराष्ट्रातील सर्व रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात असा कोटा, असा खुला प्रवर्ग। तर याचा जो कट ऑफ आहे हा जनरल कोटासाठी 495 आणि वुमन कोटासाठी 487 असा गेलेला आहे। सेकंड राउंडचा हा कट ऑफ आपण या ठिकाणी बघत आहोत आणि ऑल इंडिया रँक सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जनरल कोटाचा जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे 58,157 या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे आणि जी विद्यार्थिनी लागलेली आहे 487 या स्कोरवर शेवटची, त्या विद्यार्थिनीचा जो काही ऑल इंडिया रँक होता 67,424 असा आहे। त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे जनरल कोटासाठी 414 मार्क्सवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 1,83,114। वुमन कोटाचा 416 कट ऑफ गेलेला असून ऑल इंडिया रँक आहे 1,79,496। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी एसटी कॅटेगरीचा जनरल कोटाचा शेवटचा विद्यार्थी 329 या स्कोरवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 3,65,618 आणि विद्यार्थिनी वुमन कोटामधून लागलेली आहे 330 या स्कोरवर। या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक होता 3,64,160। त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जो काही जनरल कोटाचा कट ऑफ आहे हा 462 असा गेलेला असून या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 1,03,645 आणि वुमन कोटाचा कट ऑफ 451 असा गेलेला असून या विद्यार्थिनीचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक होता 1,19,643। नेक्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी एनटीसी कॅटेगरी बघणार आहोत। एनटीसी कॅटेगरीचा 472 जनरल कोटाचा कट ऑफ गेलेला असून या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 88,472 आणि वुमन कोटाचा एनटीसी कॅटेगरीच्या शेवटची जी काही विद्यार्थिनी लागलेली आहे 472 या स्कोरवर आणि या विद्यार्थिनीचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा 88,254 असा त्या ठिकाणी होता। एनटीडी कॅटेगरीचा जनरल कोटाचा 474 कट ऑफ गेलेला आहे 85,305 असा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक या विद्यार्थ्याचा होता। ओबीसी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा जनरल आणि वुमन कोटाचा 474 असा गेलेला आहे। एसीबीसी कॅटेगरीचा जनरल कोटाचा 473 आणि वुमन कोटाचा 474 कट ऑफ गेलेला आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी असते आणि या ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जनरल कोटाचा 474 आणि वुमन कोटाचा 475 असा कट ऑफ गेलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा कट ऑफचा पीडीएफ आपल्याकडे आहे। कॅटेगरी वाईज महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ आपण काढलेला आहे। ज्याही विद्यार्थ्यांना हा पीडीएफ पाहिजे असेल त्यासाठी 500 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। या 500 रुपये फीस मध्ये महाराष्ट्रातील सर्व कॅटेगरीचा राउंड 2 चा तुम्हाला कट ऑफ त्या ठिकाणी भेटेल सेकंड राउंडचा। आता हे कॉलेज आपण आरे पोदार बघितलं। नेक्स्ट कॉलेज टिळक आयुर्वेद पुणे, म्हणजे सर्व कॉलेजचा कट ऑफ आपण काढलेला आहे सर्व कॅटेगरीचा। तर तुम्हाला पाहिजे असेल तर 500 रुपये पे करून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। नंबर खाली दिलेला आहे, त्या ठिकाणून नंबर घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फी आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती, परंतु आपले ऍडमिशन सर्व फुल झाल्या कारणानं त्या ठिकाणी आपण प्रवेश बंद केलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जर खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत असेल आणि जर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल एका राउंड साठीची, त्यासाठी मात्र आता याच्यानंतर 1200 रुपये फीस असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त फीस त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे, कारण तुमच्या काउन्सिलिंगसाठी एक्स्ट्रा मेंबर त्या ठिकाणी ऍड करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।